जय श्री कृष्ण मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये। तर आज आपण फुल घेर अम्ब्रेलाची कुर्ती कटिंग करणार आहोत। तर व्हिडिओला पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप न करता। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला कापड दाखवते की आपल्याला कोणत्या कापडाचं अम्ब्रेला शिवायचं आहे आणि फुल घेरचा अम्ब्रेला शिवणार आहे मी। या पद्धतीचं आपलं कापड आहे, तर बघू शकता। हे कापड आपलं 5 मीटर आहे आणि कापड म्हटलं तर खूप छान आहे, डिझाइन पण खूप छान आहे याच्यावरची, बघू शकता तुम्ही इथं। आणि स्मूथ पण आहे इथं, बघू शकता। आणि चला आपल्याला ह्या कापडाचा आपल्याला ड्रेस शिवायचा आहे। 5 किंवा 6 मीटर पण घेऊ शकता तुम्ही। तर मी इथं 5 मीटर घेतलो, जर जास्त घेर हवा असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपल्याला या कापडामधून 5 मीटर कापड आहे हे। तर आपल्याला कापडामधून टॉप पार्ट आणि बाहीचा कपडा काढून घ्यायचा आणि उरलेला घेऱ्यासाठी ठेवून टाकायचा। जेवढा उरला तेवढा घेऱ्यासाठी यूज करायचा। तर इथं बघा, जेवढी आपली टॉप पार्टची लांबी रुंदी असते ना, तेवढी मोजून मापून घ्यायची आणि तेवढंच कट करून घ्यायचं। बाहीचं पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने लांबी रुंदी मोजून आपल्याला ह्या पद्धतीने बाहीची लांबी मोजून घेत आहे मी आणि जेवढी रुंदी आहे तेवढं कट करून घ्यायचं। तर हे आहे आता आपलं टॉप पार्ट। तर मी इथं 4 पदरीमध्ये फोल्ड केलेले आहे टॉप पार्ट, तुम्ही इथं बघू शकता। 4 पदरीमध्ये फोल्ड आहे आणि ही आहे उघडी बाजू आणि माझ्याकडली आहे बंद बाजू। तर ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे टॉप पार्टचा कपडा। त्यानंतर आपल्या टॉप पार्टची लांबी आहे 14 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घ्यावी आणि 15 इंच झालेली आहे आपल्या टॉप पार्टची लांबी। तर इथं शोल्डर बघा 14 इंच आहे, तर त्याच्या अर्धे करायचे आणि इथं 7 आलेले आहे। तर इथं ह्याच पद्धतीने आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा आहे। मुंडा आलेला आहे इथं 7 इंच। तर इथं जेवढं आपलं शोल्डर आले ना तेवढाच मुंडा आलेला आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे मुंड्याचा। त्यानंतर इथं समोरच्या मागच्या गळ्याची रुंदी आहे आपल्या 4 इंच। तर इथं मी 4 इंच टाकून घेतलेले आहे। तर इथं आपलं बोटनेक टाइप म्हणजे गळा काढणार आहोत, त्यासाठी रुंदी जास्त घेतलेली आहे। तर इथं बघू शकता समोरच्या गळ्याची लांबी आहे इथं 4 इंच, पण बोटनेक राऊंड असतं तर मी समोरचं स्क्वेअर ठेवणार आहे, म्हणजेच चौकोनी आकाराचा ठेवणार आहे। तर इथं बघू शकता मागच्या गळ्याची लांबी आहे 3 इंच। तर आपल्याला मागच्या गळ्याला असं राऊंड शेप द्यायचा आहे, गोलगळाच ठेवायचा आहे मला मागचा। आणि आपला जेवढा मुंडा आला ना तेवढे त्याचे निम्म करायचे ह्या पद्धतीने आणि तिथूनच आपल्याला मुंड्याचा आकार द्यायला सुरू करायचा ह्या पद्धतीने। तर बघू शकता अर्धा इंच मधून आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर समोरचा मुंडा आपला अर्धा इंच आतून असतो त्यासाठी। तर इथं बघा जेवढी छाती आहे आपला छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन सोडायचे आहे इथं। तर माझी छाती आहे 36 इंच, तर इथं माझं 9 आलेलं आहे, तर 2 इंच शिलाई मार्जिन घेतली। पूर्ण छाती आलेली आहे आपली 11 इंच। तर कमरेचं पण आपल्याला इथं सेमच घ्यायचं आहे। तर कमरेचं पण चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन सोडायचे आहे आपल्याला। तर इथं 10 आलेली आहे माझी कंबर। तर इथं बघा 2 इंच जे साईडला दिसतं ना ते मी शिलाईसाठी मार्जिन सोडलेले आहे, इथं लाईन मारतो ना ते। तर इथं बघू शकता असं आहे आपलं टॉप पार्ट आणि इथं वरतून 1 इंचावरती मार्क करायचा आणि अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची, कारण की आपला अम्ब्रेला आहे ना साईडला कोणे लटकू नये म्हणून। ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे, इथं बघू शकता तुम्ही ह्याच पद्धतीने। आता आपलं टॉप पार्ट कट करायचं आहे। तर पहिल्यांदा आपल्याला मागचा गळा आणि मागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे। तर इथं ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आणि आपल्याला मागचा पार्ट बाजूला काढून ठेवायचा टॉप पार्ट आणि समोरचा पार्ट असा फोल्ड करून समोरचा गळा आणि समोरचा मुंडा ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे इथं। तर बघू शकता आपला टॉप पार्ट कट झालेला आहे। तर आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे। तर बाहीचा कपडा सुद्धा मी इथं 4 पदरी फोल्ड केलेला आहे। उघडी साईड इकडल्या साईडला आणि बंद साईड माझ्या साईडला आहे। तर आपल्या बाहीची रुंदी आहे इथं 9.5 इंच। तर इथं 9.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचं ह्या पद्धतीने। आणि आता आपल्या बाहीची लांबी आहे इथं 25 इंच। तर 1 इंच शिलाई मार्जिन सोडायची आहे, 24 आलेली होती तर मी इथं 25 घेतलेले आहे। बाही लांबीमध्ये 1 इंच शिलाई मार्जिन सोडायची आणि इथं खोलगट भाग 3 इंचावरती टाकून घेतला आणि बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला पुढच्या बाहीचा अर्धा इंच मधून शेप देऊन घ्यायचा ह्या पद्धतीने, तर बघू शकता। आणि आपल्याला जे काय आपली खालची गोलाई असेल ते मार्जिन सहित घ्यायचे आहे। तर इथं मी 6 इंच घेतलेले आहे, तर बघू शकता। आणि अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची खाली ह्या पद्धतीने आणि आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे ह्याच पद्धतीने। तर बघू शकता जेवढे काही तुमचे मापे असतील त्याप्रमाणे टाकून ह्या पद्धतीने कट केला तर तुमचा ड्रेस अगदी बरोबर येणार आहे। तर आता आपल्याला समोरचा जो खोलगट भाग असतो ना बाहीचा ते कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने, इथं बघू शकता। आणि ही समर जुडवायची बाही आहे असं टिक मार्क करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला शिवताना लवकर लक्षात येईल। तर इथं बघा आता आपला खालचा घेरा कट करायचा आहे। तर इथं 2 पदरीमध्ये टाकून घेतलेले आहे। तर आता आपल्याला याला 4 पदरीमध्ये फोल्ड करायचा आहे, इथं बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने।
इथं 4 पदरीमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आपलं. जेवढं आपलं उरलेले कापड आहे ना ह्या घेऱ्यामध्ये यूज करून घ्यायचं आहे. तर इथं बघा मी 4 पदरीमध्ये फोल्ड करून घेतलेले आहे ह्या पद्धतीने. आता हे आपला खालचा घेरा आहे जे आपण कट करतोय ना, म्हणजे माप घेतो ना, ते खालचा घेरा आहे. तर इथं बघू शकता ही उघडी बाजू आहे, तर ही बंद बाजू आहे. बंद बाजूच्या कोण्याकडून आपल्याला हे माप टाकून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने. तर आपले 3 साइड उघडे बाजू असतील आणि एक साइड बंद बाजू असेल. एक साइडच्या बंद बाजूकडून कोणत्याही एका कोण्याकडून माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं बघा इथं बंद बाजूकडला कोणा आहे हे लक्षात घ्या तुम्ही. आणि इथं बघू शकता ही बंद बाजू आहे आणि त्याच कोण्याकडून आपल्याला आता कमरेचं माप टाकायचं आहे. कमरेची रुंदी टाकून घ्यायची आहे या पद्धतीने. कोण्याकडूनच टाकून घ्यायचे आहे एका कोणत्याला असं. तर इथं बघा मी टॉप पार्टच्या कमरेच्या साईडचं असं 4 फोल्ड करते. टॉप पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने 4 फोल्ड करायचं. खालचा कपडा आपला 4 फोल्ड आहे ना, त्यासाठी आपल्याला टॉप पार्ट सुद्धा 4 फोल्ड करून ह्या पद्धतीने आपल्याला ह्या कोण्याकडून आणि त्या कोण्याकडून अशी मापे टाकून घ्यायची आहेत. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि जेवढा आला आपलं तेवढा असं राऊंड आपल्याला मार्क करायचं आहे. ह्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे मी तुम्हाला जवळून अजून एकदा समजावून सांगतेस. तर इथं बघून घ्या, इथं 5.5 आलेले आहे माझं. तर इथं 5.5 इंचावरती आपल्याला गोलाई देऊन घ्यायची आहे. या कोणत्याला आणि त्या कोणत्याला असं मोजून घ्यायचं. 5.5 आलेले आहे, तर आपल्याला 5.5 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही. इथं बघू शकता. लक्षात घ्या टॉप पार्ट आपल्याला 4 फोल्ड करून मगच आपल्याला तिथून किती येते म्हणून ते मोजून घ्यायचं. तर जेवढं आलं तेवढं आपल्याला असं म्हणजे गोलाकारामध्ये आपल्याला असं मार्क करून घ्यायचं. तर इथं माझं 5.5 आलेले आहे, तर मी 5.5 इंचावरती असं मार्क केलेले आहे. तर हे बघा आता घेऱ्याची लांबी ह्या पद्धतीने टाकून घ्यायची. खालच्या घेऱ्याची लांबी आहे आपल्या 29 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन सोडायचे आणि 30 इंचावरती ह्या पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. तर 1 इंच शिलाई मार्जिन सोडायची, कारण की वर टॉप पार्ट जॉईंट करताना अर्धा इंच जातो शिलाईमध्ये आणि खाली पिको करताना किंवा फोल्ड करताना अर्धा इंच जातो. त्यासाठी घेऱ्याला सुद्धा 1 इंच वाढून घ्यायची शिलाई मार्जिन. तर इथं बघू शकता ह्या पद्धतीने आपली 29 आलेली आहे लांबी, तर मी इथं 30 घेतलेली आहे. तर 30 इंचावरती असं मार्क करून असं ड्रॉ करून घ्यायचं आपल्याला लाईन. तर इथं अजून एकदा परत बघा तुम्ही, इथं आपला खालचा घेऱ्याचा कपडा 4 पदरी आहे म्हणून मी टॉप पार्ट 4 पदरीवर फोल्ड केलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याच पद्धतीने. आणि आपल्याला कोणत्याही एका बंद बाजूकडून आपल्याला हे मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे कोण्यावर. तर इथं 5.5 आलेले आहे, तर ह्या पद्धतीने 5.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आणि असा आपला काही गोल आकार येतो ह्याच पद्धतीने. तर आता आपल्याला आता याला कट करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आणि वरतून पण आपण जे मार्क केलं होतं ना त्याच्यावरून कट करून घ्यायचं. इथं बघू शकता कट झाल्यावर आपलं असं काही दिसतं. तर डबल घेर अम्ब्रेला म्हणजे एवढा घेर आला पाहिजे, तर असाच घेर येतो. तर इथं बघू शकता. आता आपण कट केल्यावर काय होतं, आपला कपडा क्रॉस असतो त्याच्यामुळे कपडा वाढू पण शकतो खालून. तर आपण जेवढी लांबी घेतलो ना घेऱ्याची तेवढीच आहे का एकदा चेक करायची. तर इथं 30 आहे का म्हणून मी चेक करते, कारण की कट केल्यावर क्रॉस कपडा असला का थोडासा वाढतो असं खाली. तर त्यामुळे आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे. तर माझं बघा इथं थोडंसं माझं 31 साडे आलेले होतं, म्हणजे 1 इंच वाढलेले होतं. जिथं वाढलेले होतं तिथून आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची, म्हणजे 30 इंचावरती बराबर करून घ्यायचं. जेवढं आपण टाकलं होतं ना आधी लांबी तेवढीच असली पाहिजे. तर इथं माझं थोडंसं वाढलं होतं म्हणून मी इथं चेक करून घेतलं. जास्त करून तर ह्या अशा कपड्याचं वाढतच असतं, ह्याच्यापेक्षा साडीच्या कपड्याचं जास्त वाढतं खाली, कारण की क्रॉस कपडा असतो त्याच्यासाठी वाढत असतो आणि आपण क्रॉसमध्ये कट केलेले असतो. तर इथं जेवढे एक्स्ट्रा वाढलेले होतं ना मी तेवढं कट करून घेत आहे. बघा इथं पूर्ण काय वाढत नाही आपलं, कुठं कुठं तरी वाढतं, त्याच्यामुळे जेवढं वाढलं तेवढं या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा असं काय आहे दोन्ही पार्ट आपले खालच्या घेऱ्याचे. आता आपल्याला इथं गळ्यासाठी पट्टी कट करायची आहे. तर असं उरलेला कपडा घ्यायचा आणि फोल्ड साईडने फोल्ड करायचा आणि जसं आपण गळा फोल्ड साईडने आखतो ना सेम जसा आपला गळा आहे त्याच आकाराने आपल्याला हे त्याच्यावरती टॉप पार्ट ठेवून आणि जेवढा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर इथं बघू शकता आणि साईडला 1 इंच मार्जिन सोडायची. तर इथं बघू शकता खाली आणि साईडला मी 1 इंच मार्जिन सोडली आणि सेम आपला जसा गळ्याचा आकार असतो ना सेम त्याच आकाराने कट करून घ्यायचं. एवढंच लक्षात ठेवायचं, आपल्याला खालच्या पट्टीचा बंद बाजू आपल्या साईडनं असला पाहिजे. इथं बघा
माझा समोरचा स्क्वेअर गळा आहे म्हणजेच आपला चौकोनी आकाराचा, तर तसंच कट करून घेतलेले आहे। आणि आपल्याला टॉप पार्ट सरळ ठेवायचं, त्यावर पट्टी उलटी ठेवायची आणि कट करून घ्यायचं आणि मागची बाजू पण सेम तसंच करायचं। मागचा गळा पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने ज्या आकाराचा गळा आहे त्या आकाराची पट्टी काढून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर आता आपल्याला ह्या पट्टीला शिवून घ्यायचं आहे, टॉप पार्टला जॉईंट करून घ्यायचं आहे। तर टॉप पार्ट आपली म्हणजे सरळ बाजू असली पाहिजे, वरतून आपल्याला ही पट्टी उलटी ठेवून ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। तर जास्त पण घ्यायची नाही शिलाई आणि कमी पण घ्यायची नाही, फक्त 1 फुटावरती आपल्याला घ्यायची। आणि जिथं इथं चौकोनीचे आपले कोणे येतात ना तिथं आपल्याला असं टंचन थांबवायचं, सुईमध्ये ठेवायची आणि असं टर्न करून घ्यायचं। म्हणजे काय होईल, आपला गळा चौकोनी असा शार्प चौकोनी होईल आणि छान पण दिसेल शिवल्यावर। तर ह्या पद्धतीने आपल्याला तर गळ्याची पट्टी लावून घ्यायची आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे आपल्याला गळ्याची पट्टी लावून घ्यायची आहे। आणि फिनिशिंग येण्यासाठी थोडे थोडे इथं कट्स मारून घ्यायचे आहे। कट्स मारताना लक्षात घ्या शिलाई कटली नाही पाहिजे, शिलाईच्या अलीकडूनच आपल्याला कट्स मारून घ्यायचे। तर ह्या पद्धतीने तर इथं बघू शकता आता या पट्टीला आपण फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची ह्याच पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या पद्धतीने। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेत जा। आणि तुम्हाला कोण्या विषयावर व्हिडिओ पाहिजे म्हणजे कोणत्या डिझाईनचे ड्रेसेस शिकायचे आहेत मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा आणि कमेंट करत चला, तुमच्या कमेंट्स मला जास्त उत्साह येईल त्यासाठी कमेंट्स करत चला ताईंनो। तर इथं बघा आपली गळ्याची पट्टी लावून झालेली आहे। तर आता आपल्याला ह्या पट्टीला मध्ये पलटून घ्यायचं आणि वरतून एक दाब शिलाई मारून घ्यायची ह्या पद्धतीने। तर इथं बघू शकता तुम्ही, इथं तुम्ही खालून तुरपाई पण करू शकता, तर तेवढं तुरपाई करायला वेळ कोणाला जास्त भेटत नाही आणि मला पण तसंच भेटत नाही, त्यासाठी मी इथं डबल फोल्डच करून घेत आहे। तर इथं मध्ये आपल्याला पट्टी पलटून शिलाई मारून घ्यायची आणि साईडने अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने। तर बघू शकता, तर जे काही नवीन शिकणारे असतील जर त्यांना व्हिडिओ जरी थोडासा फास्ट वाटत असेल तर स्लो करून घ्या आणि शिका बरं का, एकदम सोप्या पद्धतीने टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगत आहे। तर नक्की शिका, तर प्रॅक्टिस केल्याशिवाय तर आपल्याला कोणतंच काम जमणार नाही। त्यासाठी आपल्याला एकदा समजणं गेल्यावर पहिल्यांदा प्रॅक्टिस करून बघायची, दुसऱ्यांदा बघायचं, तिसऱ्यांदा नक्की जमेल। तर इथं बघा आपल्याला दुसऱ्या साईडची पट्टी पण ह्याच पद्धतीने लावून घ्यायची आहे। टॉपर सरळ बाजूने ठेवायचं, त्यावर उलटी पट्टी ठेवायची आणि शिवून घ्यायचं। तर इथं बघा आता आपल्याला ह्या पद्धतीने शोल्डर जॉईंट करायचे आहेत आपल्याला खांदे। तर इथं आपले दोन्ही टॉप पार्टची सरळ बाजू आतल्या साईडला असली पाहिजे आणि उलटी बाजू वरच्या साईडला ठेवून ह्या पद्धतीने आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आहे। अर्धा इंचाचा मार्जिन घेऊन आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने, डबल शिलाई मारायचे शोल्डर जॉईंट करताना। तर इथं बघा आता आपलं शोल्डर जॉईंट झालेले आहे दोन्ही टॉप पार्टचा। आता आपल्याला इथं भाई अटॅच करायची आहे टॉप पार्ट सोबत, तर भाई जोडून घ्यायची आहे। तर आपल्याला टॉप पार्ट सरळ बाजूने ठेवून त्यावर उलटी भाई टाकून ह्या पद्धतीने आपल्याला भाई जॉईंट करून घ्यायचे आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम त्या पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही। तर आता चला आपण दोन्ही भाई अटॅच करून घेऊया टॉप पार्ट सोबत। तर खाली आपल्याला म्हणजे डबल फोल्ड करून शिलाई मारायची आहे हाताला। तर इथं बघा आपला खांद्याचा साईड असते ना ते सरळ बाजूने असले पाहिजे आणि बाहीची आणि खांद्याची मध्य बाजू आपल्याला बराबर ठेवून घ्यायची आणि त्यानंतर मध्यापासून आपल्याला भाई जॉईंट करून घ्यायची ह्या पद्धतीने। वाटल्यास तुम्ही कडेपासून पण जॉईंट करता, पण माझी हीच पद्धत आहे त्याच्यामुळे मी मध्यापासूनच भाई जॉईंट करते। तर इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला ह्या पद्धतीने भाई जॉईंट करून घ्यायचे आहे। तर इथं बघा आपली भाई जॉईंट झालेली आहे। तर भाईला आपल्याला खाली डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे। इथं बघू शकता तुम्ही खालच्या साईडला जे आपलं दंडघेर नाही तर आपलं खालचं बॉटम असतं ना बाहीचं, तर बाही लांब आहे त्याच्यामुळे बॉटमच म्हणावं लागेल, दंडघेर म्हणजे दंडापासला असतं त्याच्यासाठी। चला काही असो, तर इथं बघा आपलं झाले, तर इथं आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आणि दुसरी भाई पण आपल्याला त्याचप्रमाणे जॉईंट करून घ्यायची। तर आपल्या टॉप पार्ट सोबत भाई जॉईंट केला तर आता आपले दोन्ही साईडचे घेर आहेत ना या पद्धतीने। तर आता आपल्याला ह्या खालच्या घेऱ्याला आपल्याला टॉप पार्ट अटॅच करायचा आहे। तर ह्या पद्धतीने खालचा घेरा सरळ बाजूने ठेवायचा आणि त्यावर आपल्याला टॉप पार्ट उलटा ठेवायचा आणि अर्धा इंच मार्जिन सोडून टॉप पार्ट घेऱ्यासोबत जॉईंट करून घ्यायचा ह्या पद्धतीने, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं ना त्याचप्रमाणे। लक्षात घ्या आपला घेरा सरळ बाजूने असला पाहिजे खालून आणि त्यावर टॉप पार्ट उलटा ठेवायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा। तर दोन्ही घेऱ्याला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर इथं चला आपण आता जोडून घेऊया, मशीनवर तुम्हाला मी समजून सांगतेस। तर ह्या पद्धतीने इथं बघू शकता। तर आता आपल्याला बघा इथं खालची बाजू सरळ बाजूने आहे आणि त्यावर टॉप पार्टचा कमरेची साईड घ्यायची आणि उलटी, तर इथं अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। लक्षात घ्या आपण अर्धा इंच सोडलो होतो मार्जिनसाठी, तर अर्धा इंच मार्जिन घ्यायची। तर ह्या पद्धतीने तर जास्त मार्जिन घेतली तर आपलं टॉप पार्ट छोटं सुद्धा होऊ शकतं, जेवढी मार्जिन सोडली तेवढी घ्यायची। इथं बघा आपलं टॉप पार्ट अटॅच झालेलं
घेतलेले आहे घेऱ्यासोबत आणि इथं आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची। तर इथं बघा दोन्ही टॉप पार्ट सोबत घेरा मी जॉईंट करून घेतलेला आहे। तर ह्या पद्धतीने आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे याची। तर चला मग एकदम सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला। तर इथं आपल्याला इथं उलट करून घ्यायचं आहे, या पद्धतीने ड्रेस उलटा टाकून घ्यायचा आणि जेवढा आपण फिटिंगसाठी मार्जिन सोडलेले होतं ना तेवढं सोडून टाकायचं आणि तिथून आपल्याला खडूने मार्क करून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीने। तर इथं बघू शकता तुम्ही ह्याच पद्धतीने जेवढं मी मार्जिनसाठी सोडलेले होतं ना तेवढं सोडून टाकले आणि तिथून आपल्याला ह्या पद्धतीने फिटिंगचं मार्क करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। आणि खाली आपल्याला 2 इंचावरती असं क्रॉस लाईन मारून घ्यायची आणि खालती अर्धा इंच साईडला सोडून मार्जिन अर्धा इंच सोडून आपल्याला असं शिलाई मारून घ्यायची आहे खालून ह्या पद्धतीने, जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याचप्रमाणे सेम। तर इथं बघू शकता इथं सुद्धा मी 2 इंच सोडलेले होतं। आपण घेताना आपण 2 इंच मार्जिन सोडलेली होती ना तेवढीच मार्जिन सोडली आहे इथं आणि जेवढं तुमचं हाताचं माप आहे, जेवढं कमरेचं माप आहे तेवढं सोडून टाकून द्यायचं आणि जेवढं माप आहे तेवढं घ्यायचं आणि तिथून आपल्याला अशी सरळ रेष मारून घ्यायची। लक्षात घ्या फिटिंग खूप महत्त्वाची आहे, फिटिंगमुळे आपली फिनिशिंग खूप छान येते। तर आपल्याला सरळ सरळ रेषा मारून घ्यायचे आणि जेवढी आपली फिटिंग आहे तेवढंच हे करायचं। तर चला मग आता आपण फिटिंग मारून घेऊया। तर इथं बघा खालच्या घेऱ्याला आपल्याला डबल फोल्ड करून पिको किंवा फोल्ड करून घ्यायचं आहे। तर इथं बघा ह्या पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। जे आपण खडूने रेघ ओढलेली होती ना त्याच रेघेवरून आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची। शिलाई वाकडे तिकडे आले नाही पाहिजे आणि खाली घेऱ्याला मी अर्धा इंच मार्जिन सोडायची। खालच्या घेऱ्याला काही फरक नाही, अर्धा किंवा पाऊण इंच घेऊ शकता, पण अर्धा इंच बस होऊन जातं। तर इथं बघू शकता ह्याच पद्धतीने आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथं शिवून घ्यायचं आहे। तर बघू शकता आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम तसंच। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला, माझा जर व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका। जर तुमच्या मैत्रिणीला पण असे ड्रेस वगैरे शिवायची आवड असेल तर शेअर करायला पण विसरू नका। तर इथं बघा आपल्याला आता फिटिंग झालेली आहे। तर आपल्याला खालच्या घेऱ्याला पिको करून घ्यायचं आहे। माझ्याकडे पिकोचं आहे मशीन म्हणून मी पिको करते। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फोल्ड पण करू शकता, डबल फोल्ड करून शिलाई मारू शकता। तर इथं बघा आपल्याला खालच्या घेऱ्याला ह्या पद्धतीने पिको करून घ्यायचं आहे। तर आता माझं पिको करून झालेले आहे। तर पूर्ण घेऱ्याला आपण ह्याच पद्धतीने पिको करून घ्यायचं। तर इथं बघू शकता तुम्ही। तर इथं झालेला आहे आपला फायनली ड्रेस रेडी झालेला आहे आणि किती छान घेर आलेला आहे। तर इथं बघू शकता आणि मी तुम्हाला घालून पण दाखवते। बघा कुठंच असं म्हणजे फिनिशिंग बिघडलेली नाही आणि आपली फिटिंग पण बिघडलेली नाही। फिनिशिंग आणि फिटिंग एकदम छान आलेली आहे। तर कसा वाटला माझा ड्रेस आणि कशी वाटली माझी शिकवण्याची पद्धत तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। किती मस्त घेर आलेला आहे बघा आणि आपलं खालून बघा, खालून घेर सुद्धा खालीवरी झालेला नाही आपला ड्रेस। तर एवढा मोठा घेर आला बघा इथं बघू शकता तुम्ही। आणि जर खालून वरी खाली झालं ना ड्रेस आपले ते बरोबर वाटत नाही, खाली सुद्धा लेवल आपला बरोबर आहे ड्रेसचा। जर तुम्हाला ड्रेस आवडला असेल तर नक्की सांगा आणि प्रत्येक व्हिडिओ असंच बघत जा आणि लाईक करत जा आणि नवनवीन ड्रेस शिकत जा। एवढा रुंद गळा शिवलो तरी आपलं शोल्डर खाली उतरत नाही बघा। तर इथं बघा मागच्या गळ्याची फिनिशिंग सुद्धा छान आलेली आहे। तर कसा वाटला ड्रेस सांगा बरं काय मला। चला भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जे काही नवीन ताई असतील, जे नवीन शिकणारे असतील, जर त्यांना पुढे असं शिवण क्लास म्हणजे करायचा असेल, असे नवनवीन ड्रेस जर शिकायचे असतील तर नक्की सांगा मला। अजून तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल। तर इथं चला आता बाय, आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।